ट्विट केला, ट्विट केला, एवढं सोपं आहे होय? मी सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, एकदा चूक झालेली मला म्हणून जरा म्हणजे मग मी आता करायला लागलो ना, मला राग यायची इच्छा नसतो मग काय. एकदा आमचे डोके फुटले, आजही गोळ्या आमच्या अंगातल्या निघत नाही. आता सुद्धा अंतरावलीच्या माय माऊली आमचा बाजावर झोपून येत आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहेत, कुणाच्या मांड्याला टाके घेतले, कुणाच्या चौथी टाके डोक्यात पडले. ती आमच्या लक्षात पुन्हा येऊ देणार. ती जर विषय लक्षात आला ना आमच्या डोळ्यात रक्त होतात. कारण आईला मारलेलं तुमच्यात सुद्धा कुणीच नाही बघू शकत. आमच्या माय माऊल्या मांडीवर लेकरं घेऊन बसले, त्या ते विषय निघाला ना माझं काळीच चिरल्यासारखं होतं. कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत असं मारत होते की जनावराला मारत, दोन्ही दोन्ही हाताने मारत. ज्या ज्या वेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या त्या त्यावेळेस त्यांनी हिटाने आणले आमच्या लोक, आमच्याच हिटाने आमच्याच लोकांचे डोके फोडले. ज्या ज्यावेळेस गोळ्या मारायच्या संपल्या त्या त्यावेळेस त्यांनी बंदुकीचे उलटे दस्ते करू करू मारले, म्हणून डोके फाटले लोकांचे आमचे. कुंकर फाडले, एक जणात होता आमच्या ताईचं नाक फुटून गेलं. इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पुन्हाच चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मी आडविलं नामकं करीन तमकं करीन, राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांढरा रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत मी गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. त्यावेळेस घडलं घडलं, आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ते भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्याच देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतोय, धमकी नाहीये, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे, तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती, इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती. त्या लेकरांचा काय जीव मानला असं. त्याच्यामुळे तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे, म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडा ना, मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादरा बसत. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझं तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे दिले. दादा माझी